सर्वांना जय हिंद. बघा, आपल्या सगळ्यांचा आवडता त्याचबरोबर आपला हक्काचा प्लॅटफॉर्म असलेला यशवंत सोलाट सर संचलित माय बोली प्रबोधिनीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी गणेश पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो. बघा, आजचं लेक्चर अतिशय महत्वपूर्ण आहे. याची टॅगलाईनच लय भारी आहे. ती आहे पहिल्याच भरतीत डायरेक्ट वर्दीत. बघा, हे म्हणताना वाचताना छान वाटतंय, पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी अर्थातच खूप काही मेहनत आपल्याला करायची आहे. आणि अर्थात बघा, तुम्हाला वाटेल की डायरेक्ट पहिल्या भरतीमध्ये कसं शक्य आहे, तर असं म्हटलं जातं की जगामध्ये अशक्य प्राय असं काहीच नाहीये. पण जर अशक्य गोष्ट आपल्याला शक्य करून दाखवायची असेल तर त्याला गरज आहे, ती आहे योग्य नियोजनाची आणि योग्य डायरेक्शनची. तर ते नियोजन कसं असलं पाहिजे आणि त्याचं डायरेक्शन कसं असलं पाहिजे हे सगळं आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये आवर्जून बघायचं आहे. त्यामुळं शेवटपर्यंत आपल्याला सगळ्यांना व्हिडिओ बघायचा आहे. त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट आहे. बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पोलीस भरतीमध्ये तुमच्यासाठी महत्वाचा प्लॅटफॉर्म ठरलेलं मायबोली प्रबोधिनीचं जे चॅनल आहे, तर ते जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच तुम्हाला आवर्जून चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. कारण असे महत्वपूर्ण व्हिडिओ आमची सगळी टीम तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, जेणेकरून येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला यश प्राप्त होण्यासाठी ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत त्या सगळ्या या प्लॅटफॉर्मवर तुमच्याकडून करून घेतल्या जाणार आहे, तुम्हाला सांगितल्या जाणार आहे. या सगळ्या बाबी आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. म्हणून चॅनल लगेच आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की हे फक्त म्हणण्यासाठी नव्हे, तर हे तुम्हाला कोणत्या पद्धतीने साध्य करता येणार आहे, त्याचा योग्य रोडमॅप काय असणार आहे, तो आपल्याला या लेक्चरच्या माध्यमातून बघायचा आहे. म्हणून लेक्चर आपल्याला शेवटपर्यंत आवर्जून बघायचं आहे. ठीक आहे. तर बघा, आजचं जे लेक्चरचं जे टॅगलाईन आहे, पहिल्याच भरतीत डायरेक्ट वर्दीत. आणि या ठिकाणी बघा, तुमची वेळ सुरू झाली आहे. यस, आतापासून तुमची वेळ सुरू झालेली आहे. ती कशी आता आपल्याला बघायचं आहे. बघा, मी 2 ते 3 मिनिटांमध्ये पहिले आढावा घेऊया आपण की आपली जी पोलीस भरती आहे हिचं स्वरूप कसं असणार आहे, हिच्यामध्ये आपल्याला कशी कशी तयारी करायची आहे. आणि आफ्टर दॅट आपल्याला इतर काही गोष्टी आहेत जे की मला तुम्हाला आजच्या लेक्चरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे, ते आपण या ठिकाणी घेणार आहोत. ठीक आहे, चला बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी आपली पोलीस भरती आहे, खास करून लक्ष द्यायचंय कोणी, जे लोक फ्रेशर आहे, जे लोक पहिल्यांदा पोलीस भरतीची तयारी करणार आहे, अशांनी ध्यानात घ्या की बाबांनो, आपली जी पोलीस भरती आहे तर या पोलीस भरतीचे 2 महत्वाचे टप्पे आहेत. आणि तिसरा जो टप्पा आहे तो आफ्टर सिलेक्शन आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी 2 टप्पे बघणार आहोत. एक आहे तुमची मैदानी चाचणी आणि दुसरा आहे तुमची जी लेखी परीक्षा आहे, ती लेखी परीक्षा. म्हणजे आपल्या जे काही भरती होणार आहे, हे 2 टप्पे अतिशय महत्वाचे आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. बघा, ही जी मैदानी चाचणी आहे तर ती आहे 50 गुणांची आणि आपली जी लेखी परीक्षा आहे तर ती असणार आहे किती रे बाबा, तर ती असणार आहे 100 गुणांची. एवढं ध्यानात ठेवा. मग आता आपली जी काही सध्या महाराष्ट्र शासन भरती घेते, या भरतीमध्ये सध्या आपल्याला पहिला टप्पा हा आहे. कोणता टप्पा आहे रे, तर मैदानी चाचणी आहे. जो व्यक्ती ही मैदानी चाचणी पार करणार आहे, ती जी मेरिट लिस्ट कट ऑफ पार करणार आहे, त्या मेरिट लिस्ट मध्ये तो बसणार आहे, तो या ठिकाणी दुसरा टप्पा देणार आहे, तो म्हणजे लेखी परीक्षा. जर बघायला गेलं तर आपल्याला पहिल्याच भरतीमध्ये ज्या वेळेस दोन्ही टप्पे पार करायचे आहेत, त्यावेळेस अतिशय महत्वाची बाब आहे की या दोन्ही गोष्टींची तयारी मी सायमल्टेनियसली केली पाहिजे, सोबत सोबत केली पाहिजे. ती कशी आता आपल्याला बघायचंय. बघा, आता या ठिकाणी बघा की ही जी मैदानी चाचणी आहे, हा कोणता टप्पा आहे रे बाबा, तर हा टप्पा क्रमांक 1 आहे. हा कोणता टप्पा आहे, टप्पा क्रमांक 1. तर या टप्प्यामध्ये आपल्याला काय आहे की जे पुरुष मंडळी आहे, जे आपले पुरुष मंडळी आहे, तर यांच्यासाठी 1600 मीटर धावायचं आहे आणि महिलांनी 800 मीटर धावायचं आहे. यासाठी गुण आहेत 20. नंतर 100 मीटर साठी यासाठी आहेत आपल्याला 15 गुण, महिलांना आहे 100 मीटर. नंतर गोळा फेक आहे, तर त्यासाठी आहे 15 गुण. आणि गोळा किती आहे, हा 7.260 किलोचा मेलसाठी आणि 4 केजीचा महिलांसाठी. हे असं स्वरूप आहे. जनरली हे सगळ्यांना माहिती आहे, पण जे लोक फर्स्ट टाइम तयारी करत आहे यांच्यासाठी हे महत्वाचं आहे, जाणून घेतल्या पाहिजे या गोष्टी. म्हणून आपण या ठिकाणी या बघत आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. आता बघा, लेखी परीक्षा मिशन कंट्रोल डॅशबोर्ड. आता हे सगळं तुम्हाला वाचताना भारी वाटत असेल, हे मिशन कंट्रोल काय आहे, आता काय सांगणार आहे. तर ध्यानात घ्या, आता महत्वाचा टप्पा आहे की बाबांनो, जे लोक पहिल्यांदा फॉर्म भरणार आहे तर त्यांनी आवर्जून लक्ष द्यायचं आहे. त्याचबरोबर ज्यांच्या 3, 4, 5 पोलीस भरत्या झाल्या परंतु अद्यापपर्यंत
ते त्या पदापर्यंत पोहोचू शकलेले नाही, वर्दीमध्ये येऊ शकलेले नाही, अशांनी आवर्जून सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत, ज्या की मी या ठिकाणी सांगणार आहे. ध्यानात घ्या. बघा, आता लेखी परीक्षेचं जस्ट स्वरूप बघूया. लेखी काय आहे? 100 गुण आहे, 90 मिनिटं आहे. त्याच्यानंतर यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नसते. पोलीस भरतीला निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नसते, त्यामुळे आपल्याला 100च्या 100 गोळे जे आहेत ते काळे करायचे असतात. आता तत्पूर्वी बघा, नंतर काय आहे की बाबा हे जे 100 गुण आहे, काय आहे जे 100 गुण आहे, तर 100 गुणांचं बायफर्गेशन आहे. अंकगणित 25, बुद्धिमत्ता 25, मराठी व्याकरण 25 मार्क्ससाठी आणि 25 मार्क्ससाठी सामान्य ज्ञान व चालू घडामोडी हा जो पार्ट आहे, तर हे सगळं 25-25चं स्ट्रक्चर आहे. अशी आपली एक काय आहे, रूपरेषा आहे. आता आपण बघितलेली आपली ऍक्च्युअल रूपरेषा काय आहे परीक्षेची. आपण बघितलं बाबा 50 मार्काला काय रे, तर माझी मैदानी चाचणी आहे आणि 100 मार्काला माझी काय आहे, लेखी परीक्षा आहे. आता मला हे कळालेलं आहे, आता मला तयारी सुरू करायची. तीच तयारी आपल्याला कशी सुरू करायची ते बघूया. बघा या ठिकाणी बघा, यशाचं रहस्य अचूक संतुलन काय आहे, 50% बघा तराजू मध्ये काय दिलंय, 50% वेळ मैदानी सरोवराला द्यायचा आहे आणि 50% वेळ तुम्हाला कशाला द्यायचा आहे, अभ्यासाला द्यायचा आहे, आणि तो पण आतापासूनच. तर बघा, केवळ धावून किंवा केवळ अभ्यास करून वर्दी मिळत नाही. पहिल्याच प्रयत्नात यश मिळवण्यासाठी दोन्ही आघाड्यांवर दररोज समान लढाई लढावी लागते. अतिशय महत्वाची टॅगलाईन आहे की फक्त मी ग्राउंडच करतो. बरेचशी मंडळी असते, अरे पहिले ग्राउंड काढू, ग्राउंड एकदा स्टॅमिना तयार करू आणि नंतर मग लेखी करू, असं होत नाही. तुमच्याकडे मुळातच कमी दिवस आहे. आपली येणारी पोलीस भरती कधी येणार आहे, कधी येऊ घातलेली आहे आणि तिचं ग्राउंड कधी होणार आहे, याचं लगेच मी 1-2 ते 3 दिवसामध्ये लेक्चर टाकणार आहे. सगळे अपडेट घेऊन उगाच काहीतरी हवेमध्ये गोळीबार करण्यात अर्थ नाही. प्रॉपर माहिती घेऊन तुमच्यापर्यंत मी अपडेट पोहोचवणार आहे. तर ध्यानात घ्या की बाबा, मला या दोनही गोष्टी आहे, या दोन्ही गोष्टींमध्ये मला काय करायचंय, संतुलन साधायचं आहे. मी कोणतेही फक्त वाचत बसतो, रिडिंग मध्ये बसून होणार नाही, किंवा मी पळतच बसतो, होणार नाही. आपल्याला दोन्ही गोष्टी आहेत, दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन राखणं फार गरजेचं आहे. आणि अर्थात तीच आपल्या यशाची काय आहे, की आहे, रहस्य आहे, चाबी आहे, किल्ली आहे. ठीक आहे. आता बघू, आता आपल्याला काय करायचंय की जे मला नियोजन तुम्हाला द्यायचं आहे, ते नियोजन असं आहे बघा. ध्यानात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जी स्पर्धा परीक्षा आहे, मग ती पोलीस भरती असो किंवा इतर सगळ्या स्पर्धा परीक्षा असो, या सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये अतिशय महत्वाची बाब आहे ती म्हणजे तुमचं हार्ड वर्क. जे काही तुमचं डेडिकेशन आहे ते डेडिकेशन. बघा, बरेच मंडळी आहेत, यावेळेस जवळपास 15-16 लाख फॉर्म आलेले होते पोलीस भरतीला, सर्वांना माहिती आहे. पण 15-16 लाख पोरं तर काही पोलीस भरती पास होणार नाहीये आणि प्रत्येक जण होणार नाहीये. पण असा प्रत्येक जण पास होणार आहे जो की ज्यांनी व्यवस्थितरित्या अभ्यास केलेला आहे, त्याचं डेली शेड्यूल आहे, ज्याचं डेली नियोजन आहे, आणि अर्थातच तो अशा ठिकाणी तयारी करत आहे की जिथं प्रॉपर डायरेक्शन आहे. तर ध्यानात घ्या, आपल्याला आपली तयारी करत असताना नियोजन आणि डायरेक्शन या दोनही गोष्टी महत्वाच्या आहे. आणि त्या दोनही गोष्टी देण्यासाठी 1-2 मिनिटासाठी मी बॅचचं प्रोमो करतो. परत म्हणायचं नाही की यांनी बॅचसाठी तुम्हाला म्हणजे मध्येच हे लेक्चर घेतलं की काय. तर महत्वाचा मुद्दा ध्यानात घ्या की आमचे मायबोली प्रबोधिनीचं आतापर्यंतच जे काही तुम्ही सगळे जुने लोक जॉईन आहात, सगळ्यांना माहिती आहे की हा प्लॅटफॉर्म असा आहे, जे आमचे संचालक आहे यशवंत सोलाट सर यांचं स्वप्न आहे की महाराष्ट्रातील गावागावातील विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला मायबोली प्रबोधिनीच्या माध्यमातून पोहोचायचं आहे. आणि अर्थातच त्यांना परवडेबल एज्युकेशन द्यायचं आहे. म्हणजे फार 7, 8, 10 हजाराच्या कोणत्याही बॅचेस मायबोली प्रबोधिनीवर विकल्या जात नाही. कोणासाठी? आपल्या पोलीस भरतीच्या विद्यार्थी मित्रांसाठी. ध्यानात घ्या, अतिशय महत्वाचं आहे की बाबा असं कोणीतरी आहे की जो आम्हाला आमच्या यशामध्ये हातभार लावत आहे. आणि तो कोणत्या पद्धतीनं, तर ते पण बघा. ही खाकी बॅच 2 आहे. तुमच्या माहितीसाठी मागच्या वर्षी आपण खाकी बॅच 1 ही चालू केलेली होती. त्या बॅच मध्ये आपण खास करून मराठी हा विषय यशवंत सोलाट सर आहेत, जे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्यांनी घेतलेली होती. त्या बॅचला महाराष्ट्रातून सर्वात जास्त विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिलेली ही बॅच होती खाकी बॅच 1. त्यामध्ये फक्त मराठी होतं. मग आता पुढे जाऊन विद्यार्थ्यांची डिमांड होती की सर, मराठी सोबत आम्हाला इतर गोष्टींचाही सराव होणं गरजेचं आहे, आम्हाला त्याची सुद्धा नितांत आवश्यकता आहे.
म्हणून सरांनी एकच ध्यानात घेतलं की बाबा मला या पोरांसाठी जर सगळं द्यायचं आहे तर मला असं काहीतरी द्यायचं म्हणून द्यायचं नाहीये, तर मला असे लोक पाहिजे जे की महाराष्ट्रामध्ये टॉपला असतील, जे की आमचे पोरं प्रॉपर त्या वर्दीपर्यंत पोहोचू शकतील, अशा लोकांची निवड केलेली आहे. आणि हे सगळी मंडळी मिळून तुम्हाला ही बॅच देत आहे, ध्यानात घ्या. आणि अर्थातच ही जी बॅच आहे ना, तर ही काही 7 आणि 8 आणि 10 आणि 15,000 रुपयाला नाही, ध्यानात घ्या. ही बॅच आहे फक्त 1,000 रुपयाची प्राइस आहे. आणि अर्थातच उद्या 15 जूनला हिच्यावर 50% आपण ऑफही ठेवलेला आहे. 15 आणि 16 जून या दोन गोष्टीमध्ये म्हणजे 500 रुपयामध्ये तुम्हाला हे चारही घटक म्हणजे मराठी असेल, बुद्धिमत्ता असेल, गणित असेल आणि जी के असेल, या सगळ्यांची बॅच तुम्हाला भेटणार आहे. आणि अर्थातच या बॅचचे वैशिष्ट्य खूप छान आहे. 1 मिनिटासाठी आपण बघूया. बघा, यशवंत सोलाट सर स्वतः मराठी शिकवणार आहे. नंतर बघा, दीपक सुर्वे सर हे अंकगणित शिकवणार आहे. आणि निलेश निंबाळकर सर हे बुद्धिमत्ता या ठिकाणी शिकवणार आहे. एक महत्वाचा जो चेहरा आहे तो आहे राजेश भराटे सर, चालू घडामोडीसाठी. बघा, चालू घडामोडीचं पोलीस भरतीसाठी अतिशय जे फेमस म्हणेन मी त्याला, फेमस जे बुक आहे त्याचे जे लेखक आहेत राजेश भराटे सर, हे सुद्धा चालू घडामोडी या ठिकाणी घेणार आहे. मी स्वतः गणेश पाटील, मी आणि माझे सहकारी अमोल पालकर सर, आम्ही दोघं सामान्य ज्ञान हा घटक घेणार आहे. अर्थात सगळी जी टीम आहे तर ही एक्सपिरियन्स आहे, एक्सपिरियन्स या सगळ्यांचा अनुभव आहे या क्षेत्रांमध्ये. तर अशी टीम तुमच्या समोर आहे. तर तुम्हाला या सगळ्या बाबी, या सगळ्या गोष्टी एकाच प्लॅटफॉर्मला देण्याचं सरांचं स्वप्न होतं. आणि अर्थातच ते अतिशय परवडेबल अमाऊंट मध्ये म्हणजे फक्त 500 रुपयामध्ये ते आपण या ठिकाणी काय करणार आहे तर तुम्हाला देणार आहे. ते पण 16, 15 आणि 16 जून या 2 दिवशी आपण ऑफर ठेवलेली 50% त्यावरती ऑफ आहे. जे विद्यार्थी आहेत जे तयारी करू इच्छितात त्यांनी आवर्जून या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे. अर्थातच तुम्ही बॅच घेतली म्हणूनच तुम्ही आपल्या मायबोली प्रबोधिनीच्या प्लॅटफॉर्मला असले पाहिजे, नॉट नेसेसरी. बघा, तुम्ही सगळेजण आहात, तुम्हा सगळ्यांचा आतापर्यंतचा जो काही अनुभव आहे मायबोली प्रबोधिनीचा तर तो खूप चांगला आहे. आतापर्यंत जरी तुम्ही बॅचला जॉईन झाले नाही, तुम्ही युट्यूबला जॉईन राहा. तुम्हाला या ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळणार आहे, सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला दिल्या जाणार आहे. PYQचं अनालिसिस असेल, सगळं काही असेल. आणि अर्थातच तुम्हाला जे कोणी तुमचे विद्यार्थी मित्र आहे गावागावामध्ये त्यांच्यापर्यंत ही बॅच पोहोचवण्याची धुरा सुद्धा आम्ही आपले जे काही सगळे विद्यार्थी मित्र आहे यांच्यावर सोपवलेले आहे. तर आवर्जून आपल्याला ही बॅच त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे. यस, बघा, येस, इथपर्यंत आपण आलो होतो. तर बघा, आता आपल्याला हे बघायचंय की बाबा मला नियोजन करायचं आहे कशाचं, माझं जे काही डेली आहे, डेली दिवसभरामध्ये माझं नियोजन कसं असलं पाहिजे. तर ध्यानात घ्यायचं आहे की डेली रुटीन आहे, यामध्ये मला 50% वेळ माझ्या मैदानी चाचणीला द्यायचा आहे आणि 50% वेळ माझा कशासाठी द्यायचा आहे, अभ्यासासाठी द्यायचा आहे. सगळे विद्यार्थी मित्र गावागावात तयारी करणारे ही सगळी जी मंडळी आहे, या सगळ्या मंडळींना माहिती आहे की मैदानी चाचणी आपल्याला करायची आहे. मग बघा, एखादा विद्यार्थी आहे जो की समजा गडचिरोली असेल किंवा इकडे पालघर असेल किंवा नंदुरबार असेल किंवा तिकडे साऊथला कोल्हापूरला असेल, एक शेवटच्या गावामध्ये तो तयारी करत आहे आणि त्याला मैदानी चाचणीची तयारी करायची आहे. मग अशा वेळेस की त्यांनी प्रॉपर तयारी कशी केली पाहिजे. मग उठला आणि पळत सुटला असं तर होणार नाही. मग त्यासाठी आम्ही पुन्हा एकदा नव्यानं काय केलेलं आहे की या वेळेसच्या या बॅच मध्ये जी की मी तुम्हाला सांगितलं ना 500 रुपयाला बॅच, या बॅच मध्ये आम्ही तुम्हाला म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक पोराला आम्ही डेली रुटीन देणार आहे. कशाचं, फिजिकलचं. जे आमचे सर आहेत तर हे सर तुम्हाला या ठिकाणी काय करणार आहे की तुम्हाला प्रॉपर त्याचं पठाण सर आहेत, ते तुम्हाला या ठिकाणी कोच आहेत, ते अतिशय फेमस आहे पुण्यामध्ये. हे तुम्हाला या ठिकाणी काय करणार आहे, डेली प्लॅन देणार आहे. त्यानुसार तुम्हाला तुमची तयारी सुद्धा करायची आहे आणि अभ्यासासाठी ते आम्ही आहोत. ठीक आहे. तर बघा, आपल्याला 50% वेळ द्यायचा आहे. मग आता मला ही पोलीस भरती क्रॅक करण्यासाठी माझं नियोजन आहे की बाबा मला 50% काय करायचंय, मैदानी चाचणी, 50% वेळ मला द्यायचा आहे अभ्यासासाठी. मग मला हे करत असताना ध्यानात घ्या की मी एक 9 ते 10 वाजेपर्यंत माझं सकाळचं फिजिकल आवरून मी माझ्या अभ्यासाला बसलो पाहिजे. आणि अर्थात बसल्याच्या नंतर सगळ्यांनी ध्यानात ठेवा, पोलीस भरतीचे बरेचसे विद्यार्थी हे रिडिंग लावत नाही. आपल्याला ध्यानात घ्यायचं आहे, रिडिंग लावून अभ्यास करा, जेणेकरून माझा इतर टाइमपास होणार नाहीये. आपण प्रॉपर वेनं जर गेलो तर आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये यश मिळण्याची जास्तीत जास्त संभावना आहे. म्हणून आपल्याला काय करायचंय की जे काही आतापर्यंत टाइमपास केलेला असेल तो सगळा जेवढा झाला तेवढा इनफ आहे. ज्या लोकांनी पहिली, दुसरी, तिसरी, चौथी पोलीस भरती दिलेली आहे पण सिलेक्शन लिस्ट मध्ये नाही, त्यांना माहिती आहे की बाबा आपला आतापर्यंत खरंच टाइमपास किती झालेला आहे. आणि मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सांगतो
की येणारी भरती ही खरंच मोठी असणार आहे आणि या भरतीमध्ये तुम्हाला यश मिळवायचं आहे तर तुम्हाला हार्डवर्क करण्याशिवाय ऑप्शन नाही. आतापर्यंत जो काही टाइमपास केलेला असं इनफ आहे, पण आता मला प्रॉपर अभ्यास करायचा आहे. मी रिडिंग मध्ये जाऊन बसणार आहे, मी अभ्यास करणार आहे. मग मला काय करायचंय की बाबा मी योग्य आहार घेणार, विश्रांती घेणार, पुरेपूर झोप घेणार आणि मी उरलेला जो काही वेळ आहे तो मी माझ्या अभ्यासाला देणार आहे. पोलीस भरतीच्या यशाचं एक सूत्र आहे, ते एक नंबरचं सूत्र आहे, ते म्हणजे PYQ. बघा, सन 2004 पासून 2004 पासूनच्या आतापर्यंत सगळ्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. जवळपास 750 प्रश्नपत्रिका आतापर्यंत झालेल्या आहे. वेगवेगळ्या जिल्ह्याच्या ज्या काही पोलीस भरत्या आहेत त्यांचे सगळे पेपर तुमच्याकडे उपलब्ध आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पोलीस भरतीला PYQ बरेचसे रिपीट होत असतात. इवन दो आपण PYQ ची तयारी करत असताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टी नव्यानं माहिती होत असतात, त्याचबरोबर आपल्या प्रॅक्टिसला योग्य दिशा या ठिकाणी मिळत असते, म्हणून आपल्याला PYQ करायचे आहे. नंतर बघा, प्रत्येक आठवड्याला आपल्याला काय करायचं आहे की मला मॉक टेस्ट, ज्याला आपण म्हणतो सराव चाचणी, मला प्रत्येक आठवड्याला किमान एक आणि एकदा भरती आल्याच्या नंतर डेली एक. आता जोपर्यंत सध्या तुमचा टाइम आहे, रिलॅक्स पिरियड आहे, तर या पिरियडमध्ये तुम्हाला आठवड्याला एक मॉक टेस्ट आणि एकदा रिझल्ट म्हणजे जाहिरात आली, डेली मला एक पेपर सोडवायचा आहे. सगळे PYQ पेपर घ्यायचे आणि सोडत बसायचे. त्याचबरोबर आम्ही आमचं जे काही प्लॅटफॉर्म आहे, आपलं जे काही मायबोली प्रबोधिनीचं टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावरती आम्ही तुमच्यासाठी अर्थातच डेली एक PDF आम्ही शेअर करत राहणार आहे, जेणेकरून तुमचा सराव या ठिकाणी कंटिन्यू असणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या यशाचं जे रहस्य आहे, तर ध्यानात घ्या, पहिली गोष्ट तुमची मानसिकता, की मला प्रॉपर ही जी येणारी जी परीक्षा आहे, जी भरती आहे, तिला मला 100% द्यायचे आहे. हे एकदा मनामध्ये पक्का निश्चय करायचा आहे आणि आफ्टर दॅट तुम्हाला काय करायचंय की हा जो प्लॅटफॉर्म आहे आमच्यासोबत जोडले जा. तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही आमची आहे. तुमच्याकडून करून घेतल्या जाणार आहे, 100% करून घेतल्या जाणार आहे. आणि एकदा तुम्ही नोट्स बघा, मायबोली प्रबोधनच्या टेलिग्राम चॅनलला एकदा जा. ऍपमध्ये 8 दिवसाचे लेक्चर फ्रीमध्ये दिलेले आहे. एकदा ऍपमध्ये जा, कोण कसं शिकवतं ते सगळं बघा, नोट्स कशा आहेत ते बघा आणि आफ्टर दॅट तुम्हाला काय करायचंय, डिसिजन घ्यायचंय की मला या प्लॅटफॉर्मच्या सोबत जायचं आहे का नाही. येस, बघा, तर आपल्याला याच अनुषंगाने काय करायचंय की आपल्याला तयारी करायची आहे आणि महत्वाचं की मला प्रॉपर रिव्हिजन सुद्धा करायची आहे. म्हणजे जर मी या वेळेला जर गेलो तर मला काय होणार आहे, मला माझ्या यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सापडणार आहे. मला हार्डवर्क करायचे आहे. मला हार्डवर्क करत असताना, मैदानी चाचणी करत असताना मला कुठेही इजा दुखापत होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मला पुरेपूर झोप घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मला प्रॉपर अभ्यासाला माझा वेळ द्यायचा आहे. बघा, तर या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी आपल्या यशामध्ये महत्वाचा रोल प्ले करणार आहे, एवढं आपल्याला ध्यानात घ्यायचं आहे. बघा, मला सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि ऍक्च्युअल मध्ये मला जे सांगायचं आहे, पण लेक्चर फार लेंदी होत आहे. तर त्यामुळं आपण काय करूया, बरंच मोठं लेक्चर झालेलं आहे. मी जे दुसरं लेक्चर असणार आहे पार्ट 2, त्या पार्ट 2 मध्ये अजून तुम्हाला योग्य नियोजन म्हणजे विषयावाईज म्हणजे जी असतं सामान्य ज्ञान बाबत प्रत्येक विषयाचे कोणते कोणते टॉपिक अतिशय महत्वाचे आहेत याचं लेक्चर आपण लवकरच घेणार आहे. आणि त्याचबरोबर येणारी जी काही पोलीस भरती आहे तिचे सुद्धा अपडेट मी तुम्हाला याच ठिकाणी देणार आहे. म्हणून तुम्हाला चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि अर्थातच पोलीस भरतीचं जे काही स्वप्न आहे तर ते मायबोली प्रबोधिनी सोबत राहून आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर आपण थांबूया या ठिकाणी. सर्वांना धन्यवाद.